नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला माहिती आहे की आम्ही गावी आलो आहे काही दिवसासाठी राहायला, टाईप ऑफ वेकेशनसाठी. तर आज आता मी चालले आहे वजरी आणि रक्ती आणायला. तर गावची वजरी आणि गावची रक्ती ही मुंबईपेक्षा एकदमच वेगळी आहे आणि हिला टेस्ट एकदम भारी येते. आता मी ते आणायला चालले आहे. मला शूट करता नाही ना कदाचित, कारण की माझ्याकडे बॅग नाही आहे. तर बघून पटकन आणते आणि तुम्हाला दाखवते की कशी आहे ती वजरी आणि रक्ती. काल आम्ही ना गावी आलो आणि आज मस्त असा ना रक्तीचा बेत आहे आमचा. रक्ती म्हटली ना तर ती फक्त गावीच मिळते बरं का, आणि ही मला बनवायला जमत नाही, पण आई खूप छान बनवते. आई बनवणार आहे. तर ती साहित्य बघा म्हणाल ना तर फक्त मिरच्या घेतल्यात, एक कांदा घेतलाय आणि मूठभर कोथिंबीर घेतली आहे. तर अगोदर आहे ना आपण कांदा कापून घेऊया. मिरची सुद्धा बघा आपल्याला अगदी बारीक कापून घ्यायची. बघा आपला कांदा, मिरची आणि कोथिंबीर छान अशी कापून झाली. कांदा टाकते, वाफेवर ठेवतो. आई मस्त भाकऱ्या टाकते आणि आपलं आई काढ ना. वजरी झालेली आहे. वरतून मस्त कोथिंबीर. गॅस बंद करू. आपली रक्ती मस्त तयार झाली आहे, कोथिंबीर वरतून टाकलेली आहे आणि आता सुरुवात करूया आपल्या नाश्त्याला. आणि आई मस्त आईने मग भाकरी टाकली आणि आईकडे भाकऱ्या अजून करते. कसं आहे? माझ्या नातीने रक्ती बनवलेली आहे. फार सुंदर बनवली. आईने बनवली आहे. गावामध्ये आळीला सार्वजनिक आमचं गाव 100-125 घराची वस्ती आहे. आळी आणि न सणाला बकरी कापायचे. बकरी कापल्यानंतर जे कापणारे आहेत, त्रास करणारे आहेत, ते रक्ती रात्री शिजवणार 1-2 वाजता, सकाळी 4 वाजता, 5 वाजता. आणि मग ते रक्ती 1-2 पीस हातावर छोटे छोटे येणार. मग ती इतकी सुंदर रक्ती गोड लागत होती पूर्वी, अतिशय गोड. आणि आज रक्ती आपण प्रत्येकजण एका बकरीची रक्ती एक कुटुंब, 2 माणसाचं 4 माणसाचं कुटुंब खात आहे. तर रक्ती ही भाकरीशी किंवा भाताशी पूर्वी खात नव्हते, हातावर घेऊन पानावर घेऊन खात होते. तर अतिशय सुंदर लागायची. आता ही रक्ती आज माझ्या नातीनं बनवलेली आहे. नाही, आईनेच बनवले, अगदी माझं नाव टाकले. माझी नात IT इंजिनियर आहे आणि अतिशय सुंदर असं सगळे पदार्थ बनवते. जेव्हा
आम्ही रक्तीची सकाळची भाकरी खातोय. कोकणामध्ये न्याहारी सकाळी 9 वाजायच्या आत न्याहारी होते. न्याहारी केली ते शेतकरी रानामध्ये शेतावर गेला. आता परंतु आता आमचं वय झालेलं आहे. आता 10 वाजता उठणं उशिरा असल्यामुळे 10 वाजता नाश्ता होतोय. भाकरी आणि रक्ती फार सुंदर लागते. तेव्हा कोकणामध्ये दुपारचं जेवण भात काढल्याशिवाय जेवलो नाही असं कोकणी माणूस आम्ही म्हणतो. भाकरी दिवसभर कितीही खा, जेवलाच का तर जेवलो नाही, भाकरी खाल्ली असं मनुष्य म्हणतो. तेव्हा सकाळचा नाश्ता करायला या आणि भाकरी.